नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज माझ्याकडे सासऱ्यांचे वर्षश्राद्ध होते, तर वर्षश्राद्धाला काय काय स्वयंपाक लागतो ते तुम्हाला मी आज दाखवत आहे। प्रत्येकाकडे जे जे करतात ते तर तुम्ही करू शकतात। मी मागे माझ्या सासूबाईंच्या वर्षश्राद्धाला टाकलं होतं, तर खूप जणांच्या कमेंट होत्या की काय करावं। तर ब्राह्मण जे सांगतात ते तर आपण करतोच, पण आपल्या भागामध्ये आपल्या घरामध्ये वडीलधारी व्यक्ती जे सांगतील किंवा ज्या भाज्या चालतील किंवा त्या व्यक्तीला काय आवडतं ते तुम्ही करू शकतात। तर ह्या ठिकाणी तुम्हाला अलग अलग प्रकारच्या भाज्या दिसत आहेत, चटणी दिसते आहे, वडे दिसत आहेत। तर काय काय लागतं तर ते तुम्ही तुमच्या गावात किंवा तुमच्या भागात करत असणार तर ते तुम्ही करू शकतात। वर्षश्राद्धामध्ये विशिष्ट भाज्या लागत असतात, तर त्या तर तुम्ही कराच, पण काही जण गोडमध्ये पुरणपोळी करू शकतात किंवा त्या व्यक्तीला काय आवडतं जसं वडे, भजे, पापड किंवा घरामध्ये तुम्ही दरवेळेला काय काय करत असतात तर तेही तुम्ही तिथं ठेवू शकतात। तर वर्षश्राद्ध मी घरच्या घरीच केलेले आहे आणि पूजा पण घरीच केलेली होती, पण ज्यांना घरात अशक्य असेल करणं तर ती व्यक्ती बाहेर पण ऑर्डर देऊ शकते आणि घरात जर तुमचे करणारे असतील तर तुम्ही घरात पण स्वयंपाक करू शकतात। तर आता आपण बघूया की काय काय आहे स्वयंपाक केलेला। तर बघा, तुम्ही हे जे सगळं दिसतंय तुम्हाला, हा स्वयंपाक मी ब्राह्मणांनी जे सांगितलं होतं तेच केलेलं आहे। स्वयंपाकामध्ये तुम्ही विविध भाज्या ठेवा, नियमानुसार जसं असेल तसं तुम्ही ठेवू शकतात। आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मी ऑर्डरच दिलेल्या आहे। घरामध्ये कसं कोणी करणारं नसेल, खूप जण असतील तर तुम्ही बाहेर पण देऊ शकतात। तर मी आता तुम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी यांचे नावं पण सांगते की काय काय केलेलं होतं त्या दिवशी। तर आता बघा, हे आहेत वडे, प्रत्येक भागात जे वडे असतील ते करू शकतात। हे वरण आहे, तुम्ही साधं फोडणीचं करू शकतात। हा भात आहे, ह्या पुऱ्या केलेल्या आहेत। त्यानंतर ही खीर आहे, ही आहे भोपळा आणि गवारची भाजी मिक्स, कारल्याची भाजी, त्यानंतर कढी, ही कोशिंबीर आहे आणि कोकमची चटणी। तर अशा प्रकारे तुम्ही हा नैवेद्य ठेवू शकता।